युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं आज देशव्यापी संप पुकारला. गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग कामकाजासाठी 5 दिवसांचा कार्यआठवडा करावा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. गेल्या 2 वर्षांआधी 5 दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाली असून अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं आज बँक कर्मचाऱ्यांकडून एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. देशभरातील 18 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 4,000 बँक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. बँक कर्मचारी संपावर गेल्यानं दिवसभर बँकिंग सेवा विस्कळीत झाली होती. आज कोल्हापूर जिल्ह्यातही युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स या मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली संपात सहभागी होत बँक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधलं. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, लेके रहेंगे हमारे हक, हमारे हक, हमारे हक, हमारे हक, लेके रहेंगे. जर केंद्र सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बँक कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे कोल्हापुरातील पदाधिकारी सुशांत मुळीक यांनी दिलाय. आज आम्ही युएबीओच्या बॅनर अंडर भारतभर संप पुकारला आहे. या संपामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व कॉपरेटिव्ह बँका आणि काही प्रायव्हेट बँकाही सामील आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी सर्व बँकांच्या मिळून जवळजवळ 500 शाखा बंद आहेत आणि 4,000 कर्मचारी संपावर आहेत. आमची मुख्य मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा झाला पाहिजे. फायनान्स सेक्टरचा विचार केला तर सर्व ठिकाणी 5 दिवसाचा आठवडा लागू आहे. आरबीआयचं कार्यालय सुद्धा बंद राहतं सर्व शनिवारी. मग फक्त बँकांसाठीच का नाही? आणि ही जी आमची मागणी आहे ती ऑलरेडी सरकारने मान्य केलेली आहे. ती 12व्या बायपार्ट सेटलमेंट मध्ये नमूद आहे. 9व्या जॉईंट नोट जी साईन केली सरकारने त्याच्यामध्ये आहे. फक्त सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही. तर सरकारला आमचा हाच इशारा आहे की हे फक्त ट्रेलर आहे. जर तुम्ही यानंतरही 5 दिवसाचा आठवडा लागू नाही केला तर आम्ही सर्व बँक कर्मचारी बेमुदत संपावर जाऊ. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संपात सहभाग घेतल्यानं सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे.